सगळ्यात आधी तर मी जर ह्याची स्टेप सांगू तर सगळ्यात पहिली स्टेप तर ही आहे की तुम्हाला आधी माहिती असायला पाहिजे की तुम्हाला कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. त्यासाठी सुरुवात जी होते ती 9वी-10वी पासूनच सुरू होते की तुम्हाला तुमचं ऍप्टिट्यूड आधी कळलं पाहिजे. बरोबर. बऱ्याचदा काय होतं की मुलांना माहीतच नसतं 9वी-10वीला की त्यांना ऍक्च्युली करायचं काय. ठीक आहे. कारण ऍप्लिकेशन वगैरे हा पार्ट खूप नंतरचा आला. सगळ्यात आधी तर हे आहे की तुम्हाला खरोखर त्याला अप्लाय करायचंय का. ठीक आहे. बऱ्याचदा असं होतं की मुलांना ढकललं जातं. आता जर तुम्हाला ढकललं गेलंय तर मग प्रॉब्लेम होणार की तुम्ही ऍप्लिकेशन कराल तिकडे जाऊन एक्झामही द्याल पण तुम्ही त्याच्यामध्ये पुढे नाही जाऊ शकत. सो व्हेरी फर्स्ट स्टेप इज तुम्ही आधी क्लिअर असायला पाहिजे की तुम्हाला कोणती एक्झाम द्यायची. ती एक्झामिनेशन साठी तुम्ही क्लिअर झालात. आता मला 11वीमध्ये जेईचं प्रिपरेशन करायचं आहे किंवा 11वीमध्ये नीटचं प्रिपरेशन करायचं आहे. मग याचे ऍप्लिकेशन्स जे असतात ते तुम्हाला जनरली इन द मंथ ऑफ 12th स्टँडर्डमध्ये इन द मंथ ऑफ सप्टेंबर ऑक्टोबर. आता जेईचा आत्ता फॉर्म्स आलेत. तर जेईचे फॉर्म्स आता जानेवारीला एक्झाम होणार, नोव्हेंबरला फॉर्म आले. तर ते ऍप्लिकेशन तुम्हाला त्या नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास वगैरे करावे लागतात. असं